नमस्कार. टेक टाइममध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडीशी वेगळी झालेली आहे आणि आज ना घरामध्ये खूप कामं आहेत, तर ते तुम्हाला पुढे कळतीलच की काय कामं चालू आहेत. तर पण सर्वात अगोदर हे जे फ्रूट आणलेत मी, ते फ्रूट्स पहिले कॅरी बॅगमधून बाहेर काढून त्याला स्वच्छ असं धुवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कारण आता फ्रूट आणलेत, आता जस्ट घेऊन आला अजय, त्यामुळे ते गरम आहे थोडेसे आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते. इथे दूध सुद्धा तापवायला ठेवणार आहे, कारण मला आज ना खूप स्पेशल अशी रेसिपी ट्राय करायची आहे, जे की मी फर्स्ट टाइम बनवणार आहे आणि त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्याचबरोबर तर तुम्हाला नत्ता सांगते की माझ्या घरामध्ये थोडंसं काम चालू आहे आणि ते काम अजय आणि विजय असं दोघेजण मिळून करतात. कारण ना मला या भिंतीला टीव्ही लावायचा आहे. माझा अगोदरच्या भिंतीला जो टीव्ही होता तो काढून मला आता इकडे शिफ्ट करायचा आहे आणि घरामध्ये थोडंसं चेंजेस करते मी, कारण ना सारखं तेच तेच बघून खूप बोर होतं आणि कंटाळा सुद्धा येतो. मग म्हटलं थोडंसं चेंजेस करूयात आणि आजचा संडेचा दिवस आहे, तर हा व्लॉग थोडासा लेट येतोय. खरं तर मंडेला यायला हवा होता, पण थोडासा लेट येतोय. तर आता इकडे दूध तापवायला ठेवलंय, दूध गरम होईल, त्यानंतर मग ते थंड करायचं, नंतर मग फ्रूट वगैरे ते कट करायला घेईल. आता इकडे छोले लावले कुकरमध्ये आणि दुपारचं दीड पावणे 2 झाले. आता हे सगळ्या पसाऱ्यामुळे असं झालंय, सकाळी नाश्ता केला, आता पूर्ण स्वयंपाक करायचा, पुन्हा सगळं पसारा आवरायचा आणि नंतर मग ते जे आहे ते कस्टर्डचं ते बनवायचं. त्यानंतर मग जेवण वगैरे पुन्हा आजचा पूर्ण दिवस ह्याच्यातच जाईल. तर असं संडेचं काहीतरी करायचं म्हटलं ना, तर मला आता हे वरचं कोटमाळ्याचं पण पूर्ण क्लीन करून घ्यायचंय. बघू आता तेवढा वेळ मिळतो की नाही. तर चला थोडंसं आता व्हिडिओ स्टॉप करते, पटपट सगळं आवरून घेते, कारण मला आता पीठ वगैरे भिजवायचं, चपात्या टाकून घ्यायच्या, सर्व करून घेते. तो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, स्पेशल रेसिपी ती म्हणजे मला आज फ्रूट कस्टर्ड बनवून बघायचं आहे. तर त्यासाठीच मी फ्रूट्स मागवलेले अजयकडनं. घरामध्ये 1-2च फ्रूट्स होते, पण ते मला टाकायचे नव्हते. मग इथे दूध छानपैकी असं उकळून घेते. दुधाला थोडंसं आटवायचं, आपल्याला जास्त प्रमाणात आटवायचं नाहीये. तर इथे मी दूध छान उकळून घेतलं, त्यामध्ये कस्टर्ड पावडर वगैरे साखर असं सर्व मिक्स करून आता दूध थंड करण्यासाठी ना काय करते, कढईमध्ये पाणी घेतलंय, त्यामध्ये दुधाचं पातेलं ठेवून असं थोडंसं ढवळती येत, म्हणजे मग दुधाची वाफ वरती जाईल आणि दूध असं छान थंड होईल. पण ना इथे आपल्याला डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये गरम गरम दूध, त्यामुळे आपल्याला इथे रूम टेम्परेचरला अगोदर दूध आणायचं आणि नंतर फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं. तर इथे मी जे कढईमध्ये पाणी ठेवत होते ना, ते अगदी 2 मिनिटाच्या आतनं एकदम कोमट असं पाणी होऊ लागलं, कारण दूध खरंच खूप गरम होतं. तर मी ते पाणी सारखं सारखं चेंज करत होते, कारण मला दूध लवकर थंड करायचं होतं. आणि ते मी छोले सुद्धा भाजीसाठी जे शिजत टाकलेले होते, तर ते थोडेसे ना त्यामध्ये कसर बाकी आहे, तर अजून थोडा वेळ मी शिजवणार आहे चणे जे आहेत ते छोले. आणि मला छोलेची भाजी बनवायची आहे. तर आज खरंच खूप जास्त काम पडलंय माझं, कारण एवढं म्हणजे आज पसारा पांगलाय ना सकाळपासनं. पण चला असायचंच असं, कारण आपल्याला सगळं काही करायचं म्हटल्यावर हे सगळं होणारच. तर आता फ्रीजमधनं मी फ्रूट सुद्धा काढलेत, छान असे थंड झालेत जे फ्रूट होते ते. तर आता स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित असं बारीक चॉप करणार आहे, कारण कस्टर्डमध्ये एकदम बारीक कापलेले फ्रूट्स असतात. तर मला ना एक 4-5 दिवसापासून काय होऊ लागलं, मला इन्स्टावरती ना सारखा कस्टर्डचाच व्हिडिओ येऊ लागला, फ्रूट कस्टर्डचा. तर म्हटलं आपण ट्राय करून बघूयात, आपल्याला जमतंय की नाही जमतंय. आणि जास्त काही लागणार पण नव्हतं साहित्य, त्यामुळे मग मी ठरवलं की आज संडे आहे, मग संडेच्या दिवशी आपण हे सगळं ट्राय करूयात. आणि कसं हे सर्व घरामध्ये चेंजेस करायचे होते, तर त्यामध्ये थकून सुद्धा जाणार. मग म्हटलं काहीतरी दुपारच्या वेळेला थंड असं मनाला शांती देण्यासारखं आपण काहीतरी बनवूयात. तर मग फ्रूट कस्टर्ड असं मी ठरवलं बनवायचं आणि ते बनवायला सुद्धा घेतलं. तर माझं जे काम होतं घरामध्ये ते सर्व मी अगोदर आवरून घेतलेलं, एक्स्ट्राची कामं होती ते. आणि ते डाळिंब सुद्धा ना थोडंसं असं मला जितकं लाल पाहिजे होतं तितके लाल नाही निघालं ते, पण ठीक आहे, हरकत नाही. त्यातली त्यात मँगो सुद्धा ना असं थोडासा पांढरा निघाला, पूर्ण असं लालसर किंवा पिवळसर असा नाही निघाला. पण जसे फ्रूट्स होते माझ्याकडे तसेच मी टाकून दिले आणि आता छान असे फ्रूट्स कट करून घेतले. नंतर जे मिल्क जे होतं दूध ते
बॉईल करून घेतलेलं ते सुद्धा रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे. आणि इथे मँगो, त्यानंतर डाळिंब, त्यानंतर द्राक्ष आणि ॲपल हे असं बारीक कट करून घेतलं आहे. यामध्ये ना कमी जास्त फ्रूट्ससुद्धा आपण घालू शकतो, आपल्याला जेवढे फ्रूट्स आवडतात तेवढे. मला इथे केळी घालायची होती पण मला केळी ना आणायचं लक्षात नाही राहिलं. केळीनं सुद्धा हे फ्रूट कस्टर्ड खूप छान लागतं, त्यामुळे मग मी काय केळी मला लक्षात नव्हतं त्यामुळे ते राहून गेलं. नेक्स्ट टाइम नक्की मी केळी ॲड करेल यामध्ये. तर आता सर्व फ्रूट्स जे मी कट करून घेतले होते ते यामध्ये टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून ना त्याला 1-2 मिनटं व्यवस्थित मिक्स करणार. 2 मिनटं पुन्हा बाहेरच ठेवणार रूम टेम्परेचरवरती आणि नंतर मग हे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर आज असं झालंय म्हणजे आमचं रात्रीच ठरलेलं की आपण घरामध्ये थोडेसे चेंजेस करूयात. तर त्यामुळे आम्ही रात्रीच अजयला कॉल करून सांगितलं होतं की बाबा तू ये उद्या, असं काम आहे. तर तोही बोलला होता ठीक आहे. मग मी त्याला बोलले होते तू ये, मग मी ना छान अशी रेसिपी तुला खाऊ घालते. तर बोलला ठीक आहे चालेल म्हणे. तर मग तो सुद्धा आला आणि त्याच्या येण्याने ना खूप जास्त हेल्प झाली विजयला, कारण तो जर नसता आला तर मग मला थांबायला लागलं असतं विजयला हेल्प करण्यासाठी आणि माझी ही एक्स्ट्राची कामं तशीच राहिली असती. तर आता हे मी पूर्ण मिक्स केलंय जसं की तुम्ही बघितलंय. आता ह्याला ना 2 ते 2.5 तास फ्रीजमध्ये ठेवायचंय आणि त्यानंतर ना मग खायला घ्यायचं. तर मग चला आपण 2-2.5 तासाचा वेट करूयात, तर मी बाकीचा स्वयंपाक बनवून घेते. तर आता मस्तपैकी हे जे पातेलं आहे असंच मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी. आणि 2-2.5 तास आपल्याला यामुळे ठेवायचे कारण ते व्यवस्थित सेट होऊ द्यायचे. तुम्ही कमी वेळ हवा असेल तर तितका वेळ सुद्धा ठेवू शकता. आणि आता इथं मस्तपैकी 2-2.5 तास होऊन गेले. त्या वेळामध्ये मी बाकी सर्व घरातलं आवरून घेतलं. खूप जास्त गरम झालं होतं, मग आंघोळ सुद्धा करून घेतली. कारण ना सकाळी आंघोळ करून पण आत्ता आंघोळ करायला लागली कारण खूप जास्त गरम होऊ लागलं एक्स्ट्राच्या कामामुळं. आणि साफसफाई होती तर फॅन बंदच ठेवावा लागला कारण धूळ इकडे तिकडे उडते, त्यामुळं मग फॅन बंद होता आणि खूप गरम होऊ लागला. मग आंघोळ करून घेतली आणि मस्त म्हटलं आता छान आपलं फ्रूट कस्टर्ड जे आहे तेही सेट झालंय. आपण आता मस्तपैकी खायला घेऊयात. तर इथे ना असं झालं होतं, मी हा जो ट्रायपॉड ठेवला आहे तुम्हाला दिसतच असेल तर तो सेट केला होता कारण मला एक शॉर्ट व्हिडिओसाठी ना असं एकदम झूममध्ये शूट करायचा होता व्हिडिओ. तर त्यासाठी मी हे असं ट्रायपॉड सेट केलं आहे आणि तुम्हाला म्हणजे स्क्रीनवरतीच एका बाजूला दिसत सुद्धा असेल की मी कशा प्रकारे हे सेट केलं आहे. तर हा व्हिडिओ कशा प्रकारे आला, एका साईडला तुम्हाला फुल स्क्रीन दिसत असेल, एका साईडला तुम्हाला झूम केलेलं दिसत असेल. तर हे खूप छान वाटत होतं जेव्हा मी हे दोन्ही क्लिप ॲड केल्या, तर मला ते बघून खूप भारी वाटत होतं. म्हटलं तुमच्यासोबत पण असंच शेअर करूयात, जे की खूप सुंदर वाटत होतं. आणि इथे ना मी नंतरनं ना काय केलं, फ्रूट कस्टर्ड जे होतं ते खायला घेतलं. तर रेडी आहे मस्तपैकी असं फ्रूट कस्टर्ड. तर आम्ही मस्त टेस्ट करतो, तुम्ही पण या खायला आणि नक्की बनवून बघा. जर रेसिपी पाहिजे असेल तर मग मी नक्की देईल रेसिपी. तर चला. तर खरंच इथे फ्रूट कस्टर्ड ना खूप छान झालं होतं, आम्हाला तिघांना सुद्धा खूप आवडलं आणि नक्की तुम्ही पण बनवून बघा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फ्रूट कस्टर्ड खायला सुद्धा खूप टेस्टी लागतं आणि हेल्दी सुद्धा असतं. तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. कसा वाटला मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. चला भेटूया आपण अशाच एका उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.